1 2 सभापती महोदय छापल्याप्रमाणे. सभापती महोदय, महाराष्ट्र कर्नाटक सीमा भागातील विद्यार्थ्यांच्या या प्रश्नाला मी खरं तर शासनाचा आभार व्यक्त करेन की त्यांनी तलाठी भरती संदर्भातल्या उत्तरामध्ये अतिशय सकारात्मक भूमिका ही शासनाने मांडलेली आहे. मला त्याला जोडून प्रश्न एवढाच आहे की जशी तलाठी भरतीच्या संदर्भातली आपण शासनाची भूमिका घेतलेली आहे त्याप्रमाणे इतरही पदांच्या भरतीबद्दल शासन त्या विद्यार्थ्यांना संधी प्रदान करणार का? आणि दुसरा प्रश्न सभापती महोदय की महाराष्ट्र कर्नाटक सीमा भागातील विद्यार्थ्यांना उच्च शिक्षण आणि स्पर्धात्मक परीक्षांची तयारी करण्यासाठी महाराष्ट्र कर्नाटक सीमा भागात प्रशिक्षण केंद्र आणि कौशल्य विकास केंद्र हे निर्माण करणार का? सभापती महोदय, यामध्ये तलाठी या विषयाचा जो प्रश्न होता त्यामध्ये सीमा भागातील 391 उमेदवारांनी अर्ज केले होते. त्यांना सर्वांना संधी देण्यात आली आणि माननीय निरंजन डावकर साहेबांनी सांगितलं की सीमा भागातील आपल्या मराठी बांधवांना, तिथल्या सुशिक्षित बेरोजगारांना जे आपले निकष आहेत, ज्या परीक्षेचे जे निकष असतात त्या निकषावर प्राप्त असलेल्या सर्व विद्यार्थ्यांना, सर्व त्या ठिकाणी उमेदवारांना शासनाने आदेश काढून त्या ठिकाणी त्यांना संधी दिलीच आहे. शासनाची भूमिका स्पष्ट आहे की कर्नाटक सीमेमधल्या मराठी भाषिकांना रोजगाराच्या संधी करता, नोकरी करता सर्वच प्रकारची मुभा ही शासनाने दिली आहे आणि तलाठी भरतीमध्ये तर आम्ही त्यांना सामावून घेतलेला आहे. सभापती महोदय, महाराष्ट्र कर्नाटक सीमा भागातील विद्यार्थ्यांना ज्याप्रमाणे तलाठी भरतीमध्ये शासनाने संधी उपलब्ध करून दिले त्याप्रमाणेच इतर पदांच्या भरतीबाबत शासन महाराष्ट्र कर्नाटक सीमा भागातील विद्यार्थ्यांना संधी प्रदान करणार आहे का? एक प्रश्न. दुसरा सभापती महोदय, महाराष्ट्र कर्नाटक सीमा भागातील विद्यार्थ्यांना उच्च शिक्षण व स्पर्धात्मक परीक्षांच्या तयारी करण्यासाठी महाराष्ट्र कर्नाटक सीमा भागात प्रशिक्षण केंद्र तसेच कौशल्य विकास केंद्र निर्माण करण्याबाबत शासन कारवाई करणार आहे का? दुसरा प्रश्न आहे. आणि सभापती महोदय, तिसरा प्रश्न आहे, महाविकास आघाडी सरकारने महाराष्ट्र कर्नाटक सीमा भागाची गरज लक्षात घेऊन मराठी भाषिक विद्यार्थ्यांसाठी कोल्हापूरच्या शिवाजी विद्यापीठाकडून नवीन सरकारी महाविद्यालय स्थापन करण्याची घोषणा केली होती. तत्कालीन कुलगुरू यांच्या अध्यक्षतेखाली समिती नेमली होती. पुढे काही झाले नाही. महायुतीचे सरकार महाविद्यालय उघडण्याबाबत तातडीनं पावलं उचलणार का? तीनही प्रश्नाची उत्तर हो. प्रश्न क्रमांक 2. काही वर्षापूर्वी यूपीएससीची परीक्षा रद्द झाली होती आणि कर्नाटक राज्यामध्ये असलेल्या बेळगाव मधील ज्याला आपण महाराष्ट्र म्हणतो आणि महाराष्ट्र सरकारने देखील 2008च्या शासन निर्णयानुसार 865 गावातील मराठी भाषिकांना महाराष्ट्र राज्याचा सक्षम नागरिक म्हणून मान्यता दिली आहे. माझा सरकारला प्रश्न आहे की त्यांच्याकडे 15 वर्षाचं वास्तव्य विचारात घेता त्यांना परीक्षेला बसायची परवानगी देणार का? होय सभापती महोदय. प्रश्न